नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026ची डी ए वाढ 7व्या वेतन आयोगातील सर्वात कमी असणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026ची पुढील महागाई भत्ता वाढ निर्धारित आहे. सदर महागाई भत्ता वाढ ही जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील निर्देशांकाच्या आधारे ठरवली जाणार आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. जुलै 2025 ते आतापर्यंतचा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार केला असता निर्देशांकामध्ये मोठी तफावत दिसून येत नाही. यामुळे महागाई भत्तामधील वाढ ही कमी असणार आहे. फायनान्शियल एक्सप्रेस यांच्या वृत्तानुसार जानेवारी 2026 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये फक्त 2% वाढ केली जाऊ शकते. सदर 2% महागाई भत्ता वाढ ही सर्वात कमी डीए वाढ असणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगामध्ये जानेवारी 2025 ते 26 अशा 2 वेळेस फक्त 2% महागाई भत्त्याची वाढ करण्यात आलेली आहे, जी की 7व्या वेतन आयोगातील सर्वात कमी महागाई भत्ता डीए वाढ असणार आहे. किमान 2% महागाई भत्ता वाढ असली तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये किमान 900 रुपयांनी वाढ होणार आहे. सदर महागाई भत्ता वाढ बाबत अधिकृत घोषणा पुढील महिन्यामध्ये केली जाऊ शकते. ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार केला असता निर्देशांकामध्ये किरकोळ स्वरूपातील चढ-उतार होताना दिसून येत आहे. यामुळे सदर डीए वाढ 2% पर्यंतच असू शकणार आहे.